माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे। मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असतानाच तो आतापर्यंत 3 वेळा गावी येऊन गेल्याचा खळबळजनक दावा मयत सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे। बीड विशेष सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला। धनंजय देशमुख म्हणाले की कृष्णा आंधळे गावात येऊन गेल्याची माहिती आम्ही सीआयडीला दिली होती आणि सीआयडीनेही ते मान्य केले आहे। आरोपी मोकाट असल्याने कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचेही ते पुढे म्हणाले। ही सगळी सैतानी वृत्तीची लोक आहेत। सीआयडीने आरोपींच्या मुसक्या आवळून जिल्ह्याभरात रस्त्यातून धिंड काढून तातडीने अटक करावी अशी मागणी त्यांनी पुढे केली। या दाव्यामुळे आता पोलीस आणि तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहे। सरकारी वकील आहेत निकम साहेब, त्यांनी पहिल्या 1 महिन्यात 1.5 महिन्यातच हा अर्ज दिलेला आहे। त्यावर येणाऱ्या 6 तारखेला आमच्याकडून त्याचा पाठपुरावा करण्याला आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, परंतु निकम साहेब आणि जे सरकारी वकील आहेत, सहाय्यक वकील आणि निकम साहेब यांनी याच्यात लक्ष घालून किंवा याचा पाठपुरावा करून जे सीज केलेले अकाउंट वगैरे आहेत ते लवकरच जप्त करण्यात यावे, यावर आम्ही एक पाऊल उचलणार आहोत। येणाऱ्या 6 तारखेला ते तुम्हाला बघायला भेटेल। किती वर्ष होत चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे। परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे। कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत, त्यांचं समर्थन करणारे तिथंच आले, हे आरोपी तिथंच आले। तर त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे, लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे आणि ते लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। तरी कोणाची भेट घेतली तर काय अशी माहिती तुम्हाला थोडीफार मिळाली? त्याच्या घरी येऊन तो 3 म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये कुठल्या वेळेला आला काय एवढं डिटेल नाही, पण तो 6 वेळेला गावात येऊन गेला अशी माहिती आम्ही दिली होती सगळ्या यंत्रणेला। तर बघू आता पुढच्या काळात आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर म्हणजे त्याला पकडण्यात यावं आणि त्याची पूर्ण जिल्ह्यामध्ये धिंड काढून त्याला जेरबंद